तुझे मेरी कसम हा 2003 साली आलेला असा सिनेमा आहे की अजूनही अनेक लोक त्याच्याशी मनापासून जोडलेले आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता आणि दोघांनीही इतका साधा निरागस अभिनय केला की त्यावेळची तरुणाई अक्षरशः वेडी झाली होती. कॉलेज लाईफ, मैत्री, छोट्या छोट्या भांडणातून वाढणारं प्रेम, सगळं अगदी आपल्यासारखं वाटायचं. पण आता प्रश्न असा पडतो की आजच्या काळात सगळे सिनेमे मोबाईलवर, OTT वर सहज मिळतात. मग हा सिनेमा बघायला अजूनही थिएटरमध्ये का जावं लागतं? पहिली आणि सरळ गोष्ट म्हणजे हा सिनेमा ज्या काळात आला त्यावेळी OTT नावाची गोष्टच नव्हती. त्यावेळेला सिनेमा म्हणजे आधी थिएटर, मग टीव्हीवर प्रीमियर आणि नंतर DVD एवढंच. डिजिटल हक्क, स्ट्रीमिंग हक्क असं काही वेगळं प्लॅन केलं जात नव्हतं. त्यामुळे पुढे जेव्हा OTT प्लॅटफॉर्म आले, तेव्हा या जुन्या सिनेमाचा हक्क कोणाकडे आहे, ते परत विकायचे का, करार कसा करायचा, हे सगळं थोडं गुंतागुंतीचं झालं. म्हणूनच हा सिनेमा आजही सगळीकडे OTT वर सहज दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल क्वालिटी. आज आपण जे HD 4K मध्ये सिनेमे बघतो त्यासाठी जुना प्रिंट पुन्हा स्कॅन करावा लागतो, साऊंड क्लीन करावा लागतो, रंग दुरुस्त करावे लागतात. हा सगळा मोठा खर्च असतो. प्रत्येक जुन्या सिनेमासाठी इतका खर्च करणं निर्मात्यांना फायद्याचं वाटेलच असं नाही. त्यामुळे जर रिस्टोरेशन केलं नसेल तर हा सिनेमा OTT वर टाकणं कठीण होतं. मग काय होतं, तर थिएटरमध्ये जी प्रिंट उपलब्ध आहे त्यावरच कधी कधी स्पेशल शो ठेवले जातात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉस्टॅल्जिया. 2000च्या जवळपास कॉलेजमध्ये असलेली पिढी आता मोठी झाली आहे, पण त्यांच्या मनात ज्या दिवसांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. तुझे मेरी कसम म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम, कॅन्टीन मधल्या गप्पा, फ्रेंड सोबतचे क्षण. मोबाईलवर बघितला तर सिनेमा दिसतो, पण थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर बघितलं की तो अनुभव वेगळाच असतो. हॉलमध्ये बसून गाणं गायलं की अंगावर शहारे येतात, भावनिक सीन आला की डोळे पाणवतात. हा फील मोबाईलवर येत नाही. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे रितेश आणि जेनेलियाची जोडी. या सिनेमातून त्यांची ओळख झाली आणि पुढे जाऊन ते खरंच आयुष्यात एकत्र आले. त्यामुळे लोक जेव्हा हा सिनेमा बघतात तेव्हा त्यांना फक्त कथा दिसत नाही, तर एका खऱ्या प्रेमकथेची सुरुवात दिसते. म्हणूनच जेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी व्हायरल होतात तेव्हा पुन्हा या सिनेमाची चर्चा सुरू होते आणि काही ठिकाणी थिएटरमध्ये खास शो ठेवले जातात. तर तुझे मेरी कसम अजूनही थिएटरमध्ये बघावा लागतो, कारण तुझ्या काळात आला तेव्हा डिजिटल युग नव्हतं, त्याचे OTT हक्क स्पष्ट नाहीत, डिजिटल रिस्टोरेशन सगळीकडे झालेलं नाही आणि त्याच वेळी लोकांची भावनिक मागणी अजूनही आहे. काही सिनेमे असे असतात की ते मोबाईलवर बघितले की पूर्ण वाटत नाही. हा तसाच सिनेमा आहे. मोठ्या पडद्यावर साऊंडसह प्रेक्षकांसोबत बसून बघितला तेव्हाच त्याची खरी मज्जा येते आणि म्हणूनच आजही अनेकांना तो थिएटरमध्ये जाऊन बघावा लागतो आणि खरं सांगायचं तर तिथेच तो जास्त छानही वाटतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.